भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटलांच्या बंगल्यावर दगडफेक, भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा, भाजप समर्थकांनी दगडफेक करत काचेच्या बॉटल्स फेकल्याचा। अजित पवारांनी बोलावली नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक, अजित पवार नगरसेवकांशी साधणार संवाद, पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेतल्या नगरसेवकांची बैठक। पुण्याचे नगरसेवक नॉट रिचेबल होतात ते पाहत रहा, उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, ऑपरेशन टायगर संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुंबईमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय, ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेबाबत चर्चा, अंतिम निर्णय फडणवीस आणि शिंदे घेणार। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण, जलील यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांवर सुद्धा उधळले पैसे, 33 नगरसेवक निवडून आल्यानिमित्त कार्यक्रमातला प्रकार। मीरा भाईंदर परिसरात मनसेची ठिकठिकाणी बॅनरबाजी, भाजपच्या विजयावर मनसेकडून प्रश्नचिन्ह। पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोरडे यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। पंढरपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू, पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढणार, भाजपच्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग, कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष। हळदीच्या कार्यक्रमानंतर 40 ते 50 जणांना विषबाधा, कल्याणमधल्या मोहन प्राईड सोसायटीतला प्रकार, केटरर विरोधात अजूनही गुन्हा दाखल नाही। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 जवान जखमी, सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरलं। स्पेनमध्ये 2 हायस्पीड ट्रेनची टक्कर, अपघातात 21 जणांचा मृत्यू, 100हून अधिक जण जखमी, एक ट्रेन रुळावरून घसरली। विराटची एकाकी झुंज, शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा पराभव, किवीचा 37 वर्षानंतर भारतात वनडे मालिका विजय।